जय गुरु. अं, आठवा अध्याय कोण म्हणेल? पूर्ण म्हणूया आज आपण आता आजपासून. मी म्हणतो. मी सुरू ओम करते श्री. पाहिजे. हा, दीपाली सुरू करतेस? बरं, कर. किती म्हणू? तुला कितीपर्यंत येतील? 8 पर्यंत किंवा 6 पर्यंत येतील तेवढे म्हणतो. चालेल. चाल. श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्त मदिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं नेयोऽसि नियतात्मभिः। श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसन्नितः अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चादिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां अन्तकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावम् याति नास्त्यत्र संशयः यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम् तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयः अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. ठीक आहे सर? हा, फक्त ना तुझी हा म्हणजे कॉमन चूक होते बऱ्याच ठिकाणी. हा, म्हणजे हा हा स्पष्ट. हा. हा. परमं पुरुषं दिव्यं याती पार्थानुचिंत, असं तू याती नंतर तम तमेवैती यम यम वापी, म्हणजे हा जो ऱ्हस्व जो आहे ना, य हम्म. प्रयाती, तर तो ऱ्हस्व म्हटला जात नाही, दीर्घ म्हटला जातो जसं ओके. पाहिजे. ठीक. परम बऱ्याच ठिकाणी म्हणजे असं. पण तो एक म्हणजे ती एक थोडं लक्ष दिलं ना की ती चूक ते फार अवघड नाही ती दूर करणं, पण ते त्याचं लक्ष ठेवायचं असं. ओके ओके. हा, परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतन. जेव्हा अक्षर ह्रस्व असतं ना, तेव्हा पुढच्या याच्यावर एकदम पटकन. उडी मारायची. याति पार्थ असं, त्याच्यावर रेंगाळायचं नाही तिथे. याति पार्थ असं रेंगाळायचं नाही. याति ओके पार्थानुचिंतन. तसं न रेंगाळता पटकन उडी मारली की मग ती अनेक सवय झाली की ते होऊन जाईल असं. ओके ओके. ठीक आहे, हा. चालेल. नेक्स्ट टाइम नक्की. हा. थँक्स. हम्म. ठीक आहे. हा. कविं पुराणमनुशासितार मनोरणीयांस मनुस्मरेद्य सर्वस्व धातारमचिन्त्य रूपमादित्य काय मादित्यवर्णं तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम् यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. आता इथे ना या अध्याय मला असं जाणवलं
बऱ्याचदा यतिभंग हा झालेला आहे. म्हणजे छंदानुसार जे गुरु लघुगुरु पाहिजे ते थोडं नियम पाहायला नाही गेलेत असं मला वाटतंय. पण ठीक आहे, जसं आहे तसं म्हणायचं आपण. आणि सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणा. ओमित्या ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. ब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. सहस्रयुगपर्यन्त महर्यत् ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रान्तां तेहोरात्रविदो जनाः. अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्य हरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके. भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे. परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं. यत्र काले त्वनावृत्तिम् आवृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम् तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. शुक्लकृष्णे गतीह्येते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्तिम् अन्यया वर्तते पुनः. नैते श्रुति पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन. तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टमोऽध्यायः. ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. आपला 7वा श्लोक सुरू होता आणि 7व्या श्लोकात एक फक्त मला वाटतं आपला विषय असा सुरू होता. आज उपस्थिती बरीच कमी वाटते मला. वटपौर्णिमा असल्यामुळे की काय. तर हा एक मी तुम्हाला स्मरण याचे प्रकार सांगत होतो, बरोबर. एक होतं क्रियास्मरण, संबंध स्मरण आणि तिसरं कुठलं सांगितलं होतं मी, होतं कोणाला. पहिला होता बरोबर प्रबोधजन्य बरोबर स्मरण. बरोबर प्रबोध स्मरण किंवा प्रबोधजन्य स्मरण. दुसरं क्रियास्मरण आणि मग संबंधजन्य स्मरण. आणि तिसरं होतं क्रियास्मरण. हा, क्रिया आणि संबंध असं. त्या 3 याचं कळलं ना तुम्हाला. आणि मला वाटतं राधिकाने छान प्रश्न जेव्हा विचारला होता की जे मी उदाहरण दिलं होतं तर ते म्हणजे आपल्या शरीराला एक डिसिप्लिन लागते आणि मग आपण तसं स्मरण आपोआप होत राहतो. पण त्याला खरं पूर्ण स्मरण म्हणावं का, तर नाही.
स्मरण असं पाहिजे की ज्याच्यामध्ये मनोबुद्धी, मन आणि बुद्धी हं, हे दोन्ही त्यात असलेले पाहिजे. त्याला स्मरण, त्याला अनुसंधान. बरोबर आहे ना? नाहीतर नुसतं मेकॅनिकल स्मरण कामाचं नाही. म्हणजे जसं मी म्हटलं की तोंडाने मी एक म्हणतोय, काय दुसरं काहीतरी पेपर वाचतोय, तोंडाने वाचतोय, कानाने तिसरंच काहीतरी ऐकतोय, याला काय अर्थ नाही. मन, बुद्धी, मन, वाचा, बुद्धी हे असं, आणि डोळे सुद्धा, नेत्र आणि कर्ण, या सगळ्यांनी जेव्हा आपण एकत्र कॉन्सन्ट्रेशन करतो, एकाग्रता, ते स्मरण सगळ्यात छान. पण शेवटी नेत्र, कर्ण आणि वाणी यांनी जे स्मरण होतं, याचा उपयोग आपल्याला मन आणि बुद्धी याची एकाग्रता करण्यासाठी होतो. म्हणजे मूळ आपलं लक्ष आहे की मन आणि बुद्धी यांनी स्मरण व्हायला पाहिजे, पण त्याला उपयोगी म्हणून क्रियास्मरण, संबंध स्मरण, म्हणजे ह्या सगळ्यांनी, आणि मग वाणी, कारण मुख्य म्हणजे सगळ्या इंद्रियांनी तेच केलं की मग आपली एकाग्रता पुरेल असं. पुन्हा एक स्मरणाचं मला काहीतरी सांगायचं होतं, हा, तुम्ही आठवतं का? आणखीन प्रकार सांगणार होते. हा, तेच मी एक अनुसंधानाचा प्रश्न विचारला होता मी. अनुसंधानाचा प्रश्न विचारला आणि काहीतरी मी सांगणार होतो. 3 मला आणखीन वाटतं मी, प्रकार आहेत असं म्हणाले होते. हो प्रायमरी, हो, सेकंडरी असं काहीतरी. हा हा हा, करेक्ट करेक्ट करेक्ट. उषाताईंचं अगदी छान लक्ष असतं मग. बरोबर. लिहून ठेवलंय तर सर. अच्छा, हा हा. तर मग मी सांगितलं होतं की आता या स्मरणामध्ये सुद्धा अजून 3 प्रकार असतात. एक एक प्रायमरी, एक सेकंडरी. म्हणजे ज्याला आपण म्हणतात परमेश्वराचं अनुसंधान हे प्रायमरी, मुख्य, आणि बाकी क्रिया ही गौण, क्रिया किंवा संबंध हे गौण. दुसरा प्रकार असतो क्रिया किंवा संबंध हे मुख्य स्मरण. म्हणजे जसं मी आता घडा घेऊन चाललोय, म्हणजे बाई चाललीये, तर तिचं मुख्य असतं घड्यावर अनुसंधान, घड्यावर आहे की कशावर, हा, ते मुख्य. आणि मग परमेश्वराचं स्मरण किंवा बाकी बोलणं, बाकी गाणंही ती म्हणत असेल, बोलत असेल, गप्पा करत असेल, ते गौण. आणि तिसरं की बाकी कशाचंच हे नाही, म्हणजे फक्त एकच अनुसंधान. तर आपलं लक्ष, म्हणजे जे स्मरण इथं जे अपेक्षित आहे ते पुढच्या श्लोकांमध्ये येईल. तर ते म्हणजे बाकी कशात, म्हणजे ज्याला आपण अव्यभिचारी, म्हणजे बाकी कशाचंही मिक्सचर नाही. म्हणजे प्रायमरी हे, सेकंडरी ते, सेकंडरी हे, प्रायमरी ते नाही. तर सगळ्यात श्रेष्ठ स्मरण म्हणजे क्रिया सुद्धा तीच, संबंध सुद्धा तोच, आणि प्रबोध सुद्धा तोच, आणि इंद्रियांनी सुद्धा मी तेच करतो, असं सगळ्यांचं एकत्रीकरण फक्त एकाच गोष्टीकडे, म्हणजे एकाच परमेश्वराकडे, परमात्म्याकडे, ते सगळ्यात श्रेष्ठ स्मरण. पण जरी आपण पायरी पायरीने जरी जाऊ शकलो, हा, जसं राधिकाने विचारलं की जिम मध्ये तुम्ही ट्रेडमिल करत असताना एकीकडे मी हे करताना करू का, तर हरकत नाही, कारण या सगळ्या पायऱ्या आहेत, नाही का? असं. पण मुख्य आपलं ध्येय पाहिजे की सगळ्यांनी एकच स्मरण करा. आलं लक्षात? पायऱ्यापेक्षा आपल्याकडे एवढा वेळ पण नसतो ना की आपण पूर्ण वेळ तेच करू शकतो. तो म्हणून जे मी म्हणत होते की काही लोक जे म्हणतात की आम्ही हे करत असलो तरी आमच्या बॅक ऑफ द माइंड चालू आहे जप, मनातल्या मनात. तर तुम्ही म्हणता तसं मग ते स्मरणाच्या ज्या 3 आहेत की माझी क्रिया चालू आहे पण स्मरण आणि संबंध हा गौण, म्हणजे जो मागे माझ्या डोक्यात चालू आहे. पण जेव्हा मी दिवसातली एक वेळ ठरवून त्या वेळेला ध्यान लावून जेव्हा नाम घेईन तेव्हा मग माझं ते सगळं एकत्र होईल की मन, बुद्धी हा, म्हणजे आणि सगळं एकत्र होईल. अगदी बरोबर. माझं असं म्हणणं की दिवसातला काही वेळ तरी आपण सगळ्या गोष्टी एकत्र करून, म्हणजे सगळं हेच करण्याचा अभ्यास करायला अपेक्षित आहे. म्हणजे
पण ठीक आहे पण आता सर इथे भगवान इथे अर्जुनाला तो युद्ध कर आणि माझे स्मरण कर म्हणतो. आता युद्ध कर म्हणजे हात पाय डोळे नेत्र सगळे तर युद्धात बिझी असतात, मग कसं स्मरण होणार? नाही तर तेच आहे कर्मयोग ज्याला आपण जेव्हा म्हणतो त्याच्यामध्ये अनुसंधान काही कर्म जे आहे जो कर्मयोगी आहे तो कर्मयोगी काय आहे? पण कर्माशिवाय तो जगू शकत नाही. पण कर्म करताही परमेश्वराचं अनुसंधान ठेवलं. हा पण नॅचरली त्याच्यामध्ये कर्म गौण असू शकत नाही. कारण जे कर्म म्हणजे जे युद्ध करायचं उदाहरणार्थ तो पहिली प्रायोरिटी तो युद्धालाच देणार. बरोबर नाही का? जसं मी ड्रायव्हिंग करतोय आणि काहीतरी श्लोक ऐकतोय किंवा हे करतोय पण माझी पहिली प्रायोरिटी काय? पहिली प्रायोरिटी माझी ड्रायव्हिंगच असली पाहिजे, नाही तर कोणाचा माझा किंवा इतरांचा जीव जायचा नाही का? पण त्याचबरोबर त्या करण्याची त्या करण्याची मर्यादा पण आपण लक्षात घेणं जरुरी आहे. त्याच्यामध्ये मी गौण स्मरण हे माझं गौण होतंय, अनुसंधान होत आहे, स्मरण होत आहे, पण ते गौण कर्म गौण होत. मुख्य माझं कॉन्सन्ट्रेशन हे मुख्य त्या क्रियेवरती किंवा कर्मावरती आहे. ड्रायव्हिंग म्हणा किंवा काही म्हणा नाही का? म्हणजे हे आणि याच्यामध्ये हा जो अक्षर ब्रह्मयोग जो आहे याच्यामध्ये थोडस अजून म्हणजे आपण 7व्या अध्यायातले ज्ञानविज्ञानापेक्षाही थोडस अजून पुढे खोल चाललं की हे आपण आता अनालिसिस करतोय की नुसतं स्मरण अनुसंधान पण नक्की काय नाही का असं. पण हे मल्टीटास्किंग नव्हे, राईट? सी मल्टीटास्किंग करायलाही पाहिजे पण मल्टीटास्किंगच्या मर्यादा पण लक्षात पाहिजे आपल्याला. समजलं ना? काय सगळंच तुम्ही म्हणाल मी सगळं मल्टीटास्किंग मध्येच करतो मोडमध्ये सगळं स्मरण आणि अनुसंधान असं होणार नाही. कधी कधी आपल्याला फुल किंवा सिंगल माइंड ही साधना पण करणं अपेक्षितच आहे असं. म्हणून इथे जे आपल्याला मन आणि बुद्धी हा माम अनुस्मर म्हणजे आता इथे माम अनुस्मर इथं म्हणजे आता या पहिल्या या 7व्या श्लोकाचा परत मी अर्थ सांगतो. सर्वेषु कालेषु माम अनुस्मर याचा अर्थ आहे की तू माझं अनुसंधान ठेव आणि युद्ध माझं अनुसंधान ठेव आणि युद्ध कर. अनुस्मरण याचा अर्थच म्हणजे अनुसंधान आहे. पण हे तुला शक्य आहे कारण काय मयी अर्पित मनोबुद्धी माम एव एष्यसी असंशय. कारण तू जेव्हा तुझं मन आणि बुद्धी जेव्हा मला अर्पण करशील तेव्हा तू इतर वेळेस म्हणजे काही क्रिया करत नसताना मात्र तू पूर्ण तुझं मन आणि बुद्धी मलाच अर्पण करशील. युद्ध करताना तसं होणार नाही मान्य. पण 24 तास तू युद्ध करणार आहे का? नाही. तू दिवसाच्या 12 तास युद्ध करशील 8 तास युद्ध करशील. त्याच्यानंतर काय? तर त्याच्यानंतर तू कमीत कमी काही वेळ तरी तू मन आणि बुद्धी हे एकाग्र करण्याचा अभ्यास ते पुढे येत आहे अभ्यास योग तू करशीलच ना आणि ते अपेक्षित आहे असं. पुढचा श्लोक काही घेतल्यावर राजेश लक्षात येईल आपल्या. ओके. ठीक आहे. हा राधिका कळलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना? हो सर, मिळालं. थँक्यू. ठीक आहे. हा अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थ अनुचिंतयन. तर हे पार्था म्हणजे हे अर्जुना अभ्यास योग युक्तेन आता इथं अजून ते स्पष्टच केलेलं आहे. कसं? तर अभ्यास म्हणजे काय? तीच गोष्ट पुन्हा पुन्हा आस लावून करणे अभिआस. आणि योग म्हणजे आपण म्हटलं जसं परमेश्वराचं सतत अनुसंधान म्हणजेच योग. बरोबर? तर अभ्यास योग युक्तेन चेतसा चेतसा म्हणजे पूर्ण चित्त लावून
न अन्यगामिना. आता इथं बघा अजूनही स्पष्ट केले, न अन्यगामिना म्हणजे बाकी कुठेही न जाता. हम्म. बाकी कुठेही न जाता. हम्म. आणि मग अनुचिंतयन असं करणारा जो आहे, असं अनुचिंतन करणारा. अनुचिंतन म्हणजे काय? नुसतं चिंतन म्हणजे चिंतन करणारा. अनुचिंतन म्हणजे सतत चिंतन करणारा. तो असा जो कोणी असेल तो परमम दिव्यम पुरुषम, सगळे द्वितीय आहे, हा, त्याला याती प्राप्त होतो. हं? तो जो परमदिव्य पुरुष जो आहे त्यालाच तो प्राप्त होतो. पण इथं म्हणजे त्याच्या प्री रिक्विसिट्स काय सांगितलेत? एक, अभ्यास योग युक्तेन. म्हणजे सतत त्याचा अभ्यास करणे, योग ते करत असताना परमेश्वराचं सतत म्हणजे असणेच, त्या अभ्यास योगाचाच. हा, न अन्यगामिना. न अन्यगामिना म्हणजे मला सोडून दुसऱ्या कुठल्याही विषयाकडे न जाणार, म्हणजे बाकी आता कुठलीही क्रिया नाही असा. चेतसा, आणि असं पूर्ण चेतसाचे दोन्ही अर्थ होतात, एक तर चित्त लावून आणि दुसरं चैतन्यपूर्ण, म्हणजे मरगळलेल्या स्वरूपात नव्हे तर पूर्ण चैतन्याने, पूर्ण उत्साहाने असं अनुचिंतयन असं करणारा जो भक्त आहे तो त्या परमदिव्य पुरुष म्हणजेच तो परमात्मा त्याला प्राप्त होतो. हं? तर त्यामुळे हा जो अभ्यास योग जो आहे ना, जो आपल्या 12व्या अध्यायात पुन्हा अभ्यास योग आहे ना, तर तो मामेच्छाप्तुम धनंजय वगैरे, तर तो इथं पण त्यांनी सांगितलेला आहे. हं? बरोबर. आणि इथं न अन्यगामिना हे विशेषण मी जे म्हटलं होतं की ठीक आहे, काही वेळा आपण किंवा जसं सगळा वेळ नसतो आपल्याला, बरीच आपलं म्हणजे आवश्यक कर्म म्हणजे सगळी जबाबदाऱ्या वगैरे वगैरे जे आपण म्हणतो ते करणं आवश्यक असलं तेव्हा अनुसंधान पाहिजेच. पण मुख्य म्हणजे काही काळ तरी आपला न अन्यगामिना चेतसा अनुचिंतयन हे पण एक योग हा सांगितलेला आहे. कळलं? आता आता ते अनुचिंतन कसं करायचं याची थोडी ते एक हिंट देत आहेत. म्हणजे जो आपल्याला सुरुवातीला परत प्रश्न होता ना, की मी चिंतन करू म्हणजे काय करू? बरोबर. आणि मग मी तुम्हाला आईचं उदाहरण दिलं होतं, नाही का? तर की आई म्हणजे काय? वात्सल्य. आई म्हणजे रक्षण करणारी, आई म्हणजे पोषण करणारी, अशी जी आपल्याला जी आपल्या डोक्यात जी रूप आईची म्हणजे भाव जो ठसलेला आहे, ते जे स्मरण म्हणजे त्या भावनेचं किंवा त्या शक्तीचं स्मरण म्हणजे मातृस्मरण, नाही का? न की नुसतं शरीराने मातेजवळ असणं किंवा फक्त आईचा चेहराच किंवा आईचं एक आकृती समोर ठेवणं म्हणजे मातेचं स्मरण नाही. यथार्थ मातेचं स्मरण म्हणजे काय? की तिच्या शक्तीचं, मातृशक्ती की जी विविध आविष्कारांनी प्रकट होते, त्या आविष्कारांचं स्मरण म्हणजे खरं स्मरण. बरोबर. आता इथं ते सांगतायत पुढच्या श्लोकामध्ये की तशीच या परमपुरुषाची त्याचं कुठले कुठले गुणविशेष आहेत की ज्याचं आपण अनुचिंतन केलं करायला हवं ते सांगतात. हं. कविं पुराण मनुषासितार मनोरणीयांस मनुस्मरेद्यः स्मरेद्यःच म्हणू आपण इथे वाक्य हे म्हणजे हे म्हणत असल्यामुळे, सर्वस्य धातारमचिन्त्य रूपमादित्यवर्णं तमसः परस्तात्. तर यः म्हणजे जो, स्मरेत यः म्हणजे जो, जो कोणी किंवा जो भक्त, कवी. आता कवी, संस्कृतमध्ये कवी या शब्दाचा अर्थ म्हणजे नुसता पोएट किंवा ज्याला चार शब्द जोडणारा किंवा फक्त चाली चाली लावणारा काही चार शब्दांना, असा अजिबात अपेक्षित नाही. कवीची व्याख्या संस्कृतात दिलेली आहे, या क्रांतदर्शी सहा कवीही. क्रांतदर्शी म्हणजे पलीकडचं, जे डोळ्यांना दिसत नाही, जे जिथं मन जात, सर्वसामान्यांचं मन जात नाही, सर्वसामान्यांचे कान जात नाही, सर्वसामान्यांची दृष्टी जात नाही, त्या पूर्ण पलीकडचं बघणारा तो क्रांतदर्शी. म्हणजे कोण?
तो असा परमपुरुष म्हणजे परमात्मा कसा आहे, तो क्रांतदर्शी, म्हणजे त्याला त्याला जे आपल्या इंद्रियांनाही अगोचर आहे ते सुद्धा त्याला सगळं समजतं, म्हणजे थोडक्यात सर्वज्ञ. कवी कवीम. दुसरं पुराणम. पुराणम म्हणजे काय, म्हणजे आपण पुराणा म्हणजे आपण म्हणतो जुनं. पण तिथे आपण निगेटिव्ह टोन मध्ये म्हणतो आपण पुराणा म्हणजे असं हिंदीमध्ये. पण पुराण या शब्दाचा अर्थ आहे अनादि, नित्य. पुराणम म्हणजे नित्य, की जो ज्याला अनादि आहे, जो नित्य आहे, त्याला आदी पण नाही आणि अंत पण नाही असा. अनुशासितारम. अनुशासित हा अनुशासितारम. ततही शासितृ हा मूळ शब्द, आणि शासितृला शासितारम म्हणजे शासन करणारा, आणि अनु म्हणजे सतत, म्हणजे कायम जो या विश्वाचं शासन करत असतो, सगळं विश्व ज्याच्या शासनाखाली असतं सतत, असा तो. म्हणजे हा भाव. नंतर अणोहो आणि यांसम. अणोहो आणि यांसम म्हणजे अणुपेक्षाही. अणोहो म्हणजे पंचमी. तर अणोप म्हणजे अणुपेक्षाही अणीय, म्हणजे बारकापेक्षाही बारीक, किंवा अणुपेक्षाही अणु, अणुचाही अणु असं. हा, अत्यंत सूक्ष्म. आता एवढं सूक्ष्म का म्हटलेलं आहे परमेश्वराला, कारण तो सर्वव्यापी आहे म्हणून. त्यामुळे तो कुठे जाऊ शकत नाही किंवा कुठे नाही असं नाहीच आहे, तो सगळीकडे. सर्वस्य धातारम. आता धातारम हे परत धातृ या शब्दाचं द्वितीया. धातारम म्हणजे धारण करणारा. तर इथं अर्थ थोडासा चुकीचा दिलाय मला वाटतं. सर्व प्राण्यांना कर्माचे फळ देणारा असं इनडायरेक्ट असू शकेल, पण शब्दशः अर्थ धातारमचा, जसं आपण गणपती अथर्वशीर्षात म्हणतो अवधातारम, तर तिथे अवधातारम म्हणजे म्हणजे अवतीचं अज्ञार्थी रूप आहे. म्हणजे रक्षण कर, आणि धातारम म्हणजे धारण करणाऱ्याचं. तर धारण करणे म्हणजे आम्हाला ज्यांनी धारण केलेलं आहे, म्हणजे कुटुंब प्रमुख असेल, गुरुकुलाचा प्रमुख असेल, जे कोणी असतील, शिक्षक असतील, नायक, त्यास ते जे आम्हाला धारण करणारे आहेत, त्यांचं तू रक्षण कर असं आपण म्हणतो. तर असं इथं धातार म्हणजे तोच अर्थ असायला हवा. सर्वस्व सगळ्यांना जो धारण करतो असा तो परमात्मा. अचिंत्य रूपम, की ज्याचं रूप हे अचिंत्य आहे. आदित्यवर्णम तमसः परस्तात. तो असा आदित्याच्या, म्हणजे आदित्य म्हणजे सूर्याच्या प्रकाशासारखा अत्यंत तेजस्वी असा जो आहे, आणि तो नित्य आहे, चैतन्य आहे, प्रकाश आहे. आणि तमसः परस्तात, की जो आला की तमस म्हणजे अंधार जो आहे. तर आता इथे तमस म्हणजे आता मोहरूपी अंधकाराची, अज्ञानरूपी आणि मोहरूपी अंधकाराला इथं म्हटलेलं आहे. परस्तात, त्याला तो परास्त करतो, नाश करतो. म्हणजे सूर्याची किरण आली की जसं अंधार गायब होतो. असं म्हटलं जातं की सूर्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण सूर्याला एक गोष्ट अजूनही कळलीच नाहीये, ती म्हणजे अंधार. कारण त्याने कोणाला विचारलं कुठे अंधार, मला दाखवा बघू, आणि तो अंधार बघायला गेला तर अंधार तिथे राहतच नाही, कारण तो आला की अंधार गेलाच, नाही का. तसा तमसा परस्तात म्हणजे जिथं आदित्यवर्ण तमसा परस्तात, म्हणजे जिथं आदित्य तिथं अंधार मोहरूपी, जसा म्हणजे याला आपण गुरुरूपे म्हणू शकतो, की अज्ञान तिमिरांदेशु तो जो श्लोक आहे गुरुचा, असं. तर आदित्यवर्णम तमसा परस्तात, की जिथं गुरुरूपाने ज्याचा स्पर्श होतो त्याचा अज्ञानरूपी अंधकार आणि मोहरूपी अंधकार हे दोन्ही दूर होतात. अशा त्याला अनुस्मरेत. तर जे आपण सुरुवात केली होती या अध्यायाच्या सुरुवातीला, की नक्की स्मरण करायचं म्हणजे काय करायचं, तर परमेश्वराने, भगवान श्रीकृष्णाने इथं कवी
1 पुराणम, 2 अनुशासितारम, 3 अणु अणियासम, 4 सर्वसदातरम, 5 अचिंत्यरूपम, 6 आणि आदित्यवर्णम तमसा पुरस्तात, अशी 6 विशेषणं किंवा 6 त्याचं शक्ती, की ज्याचं आपण नित्य ज्या शक्तींच्या स्मरणाने परमेश्वराचं स्मरण केल्यासारखं होतं, त्या शक्तींचं इथे स्पष्टपणे म्हणजे व्याख्या दिलेली आहे. असं समजलं? म्हणजे याच्या पुढे आपल्याला स्मरण करू म्हणजे नक्की ते काय करू? परमेश्वराची विशेषण हा. झाली ना सगळी. विशेषण आहे, परमेश्वराची पण परमेश्वराची विशेषणं आहेत, पण त्याचबरोबर मी स्मरण करू म्हणजे नक्की काय करू याचं कन्फ्युजन या श्लोकाने पूर्णपणे दूर होतं, नाही का? ज्याला आपण यथार्थ स्मरण, यथार्थ म्हणजे जे परिपूर्ण स्मरण जे आहे परमेश्वराचं, म्हणजे जे कमी पण नाही जास्त नाही, जे केलं की पूर्ण झालं, याच्या पलीकडे काही नाहीच आहे परमेश्वर, नाही का? असं जे स्मरण आहे ते या श्लोकात त्यांनी स्पष्ट केलंय, नाही का? तर मग याचा अर्थ संपूर्ण असं एकसारखा सांगा ना, म्हणजे लिहून काढ, बरं. लिहून घ्यायला. हा, तर असं असं इथं म्हणतात परमेश्वर की जो किंवा जो माझा जो भक्त माझ्या सर्वज्ञतेला, नित्यतेला नित्यतेला अनुशासितारम म्हणजे स्वामित्वाला, नंतर सर्वव्यापित्वाला, सगळ्यांचं धारण करण्याच्या क्षमतेला, अचिंत्य रूपाला की जे म्हणजे अकल्पनीय स्वरूपाला, आणि ज्याच्या स्पर्शाने अज्ञान आणि मोह हे दूर होतात, अशा अशा शक्तीद्वारे स्मरण करतो, तो मला सतत स्मरण करतो. अनुस्मरित म्हणजे सतत स्मरण करतो, किंवा माझं असं या शक्तींच्या द्वारे अनुसंधान ठेवतो, तो याती, तो मलाच प्राप्त होतो. असं बरोबर? हो, बरोबर. थँक्यू सर. नाही, नुसते आपलं कवी पुराण असे म्हणजे काय आपल्याला वाटतंय फार, म्हणजे जर हा जर अर्थ जर आपल्याला कळला नाही तर ह्या श्लोकाला वाटतं कवी कशाला, म्हणजे परमेश्वरामध्ये कवी कुठून आला? तर कवी म्हणजे इथं जसं मी सांगितलं तसं सर्वज्ञ, म्हणजे सर्वज्ञता शक्ती ज्याला आपण म्हणतो परमेश्वराची. तंत्रशास्त्रामध्ये याच ज्या शक्ती आहेत याला सर्वज्ञता शक्ती, ईशित्व शक्ती, व्यापन सर्वव्यापी शक्ती, धातृशक्ती, अचिंत्य शक्ती, नित्यता सर्वनित्यता शक्ती असं मानलं जातं. त्या शक्तींच्याद्वारे परमेश्वराची उपासना केली जाते. असं ते मरण समयी कसा हे घेतलाय, तमसा हा परस्तात, अज्ञान लक्षण मोहान माझे ईश्वराचे मरण समयी असं का घेत, म्हणजे हे अर्थ घेत? तर हे इथं मरण समय हा शब्द तो असा आलेला आहे की जो आधीचा जो श्लोक होता ना, आधीचा 2, अंतकाले, त्यजत्यन्ते कलेवरम, त्याच्या संदर्भाने तो घेतलेला आहे. पण मला असं वाटतं की प्रत्यक्ष तो याच्यामध्ये नाहीये, त्यामुळे विशेषतः हे जर आपण असं स्मरण जर नित्य केलं तर ते अंतकाली पण होईल, आणि अंतकाली केलं की तो मलाच प्राप्त होईल. कारण तो जो आपण आधी जे म्हटलं होतं परमेश्वराचा जो संकल्प आहे की जो अंतकाली म्हणजे अंतेमती सागती, तसं त्यानुसार जो अंतकाली जी वासना होते तर त्या वासनेद्वारेला आपल्याला पुढचा
पुढची गती प्राप्त, पुढचा जन्म प्राप्त होतो. तर या शक्तींपैकी कुठलीही शक्ती, एकच शक्ती किंवा सगळ्या शक्ती, कुठल्याही किंवा 2 शक्ती, 3 शक्ती, जे जे आपल्याला जमेल ते. पण या शक्तींपैकी जर आपण कुठल्याही भावाने जर स्मरण केलं परमेश्वराचं, तर तो तो आपण त्या शक्तीला प्राप्त होऊ. म्हणजे ती शक्ती, कारण ती शक्ती साक्षात परमेश्वराचीच शक्ती आहे. ती ती इतर कुठल्या साध्या देवतांची किंवा अशी असूच शकत नाही. कारण यापैकी कुठलीही शक्ती तुम्ही बघा, ही पूर्ण परमेश्वराचीच आहे. एकच सर्वज्ञता, बाकी कोणीच सर्वज्ञ नसतो. बाकी कोणीच पूर्णपणे नित्य, अनादि आणि अनंत असा नसतो. बाकी कोणीच या सर्व जगाचा शास्ता असा नसतो. अणोअणीय ह्या परत सर्वव्यापी तो फक्त परमेश्वराचाच आहे. सर्वस्य दातरम, सगळ्या विश्वाचा जो धारण करतो, ज्याला आपण धाता विधाता म्हणतो, तो अचिंत्य रूपम, जो अकल्पनीय आहे. आदित्यवर्ण तमसः परस्तात्, आदित्यवर्णम तमसः परस्तात् हे साक्षात गुरु रूपाचं लक्षण आहे. त्याचं म्हणजे गुरु म्हणजे काय, की अनुग्रह, की ज्याच्या स्मरणाने तो म्हणजे भक्तांवर कृपा करतो, भक्तांवर अनुग्रह करतो. म्हणजे कशा रूपाने, तर त्यांचं अज्ञान दूर करतो आणि त्यांचं मोह दूर करतो आणि त्यांचा उद्धार करतो, अशा रीतीने, नाही का. तर त्यामुळे हे जे विशेषण आहे, हे साक्षात गुरुत्वाचं, म्हणजे जसं असं म्हटलं जातं की गुरु म्हणजे कोण, तर मनुष्य चर्म, म्हणजे माणसाच्या कातडीमध्ये साक्षात परमेश्वरच आपला उद्धार करायला म्हणजे आलेला आहे, अशा भावनेने नेहमी गुरुचं स्मरण करावं. तर तो आदित्यवर्णम तमसः परस्तात् असं. आणि मग शेवटचं अनुस्मरेत मध्ये ऍक्च्युली त्याचा अर्थ निरंतर स्मरण करणारा निरंतर असं. निरंतर स्मरण. आणि निरंतर केलं की ते मरणकाली होणारच. पण मग त्याला मलाच प्राप्त होतो असा अर्थ ह्याच्यात डिफाईन नाही होते ना सर. याच्यात डिफाईन होत नाहीये वाक्य त्याचं. ह्याच्यात आहे. पुढच्या, पण हे सगळं तो मला प्राप्त होतो इथं आधीच्या वाक्यात पण आलेलं आहे. याती मला प्राप्त होतो तर पण आलेलं आहे. दोन्ही याती उपैती हे आलेलंच आहे. त्यामुळे इथं म्हणजे असं करेल, असं करेल, असं करेल, असे करावे की ज्याने तो मला प्राप्त होईल, असं अध्याय आहे म्हणजे ते. अच्छा. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परम पुरुषमुपैति दिव्यम. तर इथं प्रत्यक्षच म्हटलेलं आहे, प्रयाणकाले म्हणजे अंत्यसमयी. मनसा म्हणजे पूर्ण मनानी, अचलेन भक्त्या. अचलेन भक्त्या म्हणजे काही म्हणजे चंचलता नको, अचल. भक्त्या, भक्तीने, पूर्ण भक्तीने, आणि योग बलेन च एव, आणि एव म्हणजे योग बलानेच. त्याला म्हणजे आता योगबल म्हणजे जसं आपण म्हटलं की त्या जी काय आपण स्मरणाची कृती करत आहोत, कृती म्हणजे जे स्मरण करत आहोत त्याला भक्तीची जोड, म्हणजेच तो योगबल झालं. ते युक्त, त्यांनी युक्त असेल. भ्रुवोः मध्ये, तर ते मी आधी जे सांगितलं होतो की प्राण हे 9 जे आपल्या शरीरात द्वार आहेत त्यापैकी कुठलेही प्राण जाऊ शकतात. जास्त करून ते मूत्रमार्ग किंवा गुदद्वाराद्वारे जास्त सामान्य लोकांचे जातात. पण इथं परमेश्वर स्वतः सांगतायत की भ्रुवोः मध्ये प्राणम सम्यक आवेश्य. भ्रुवोमध्ये म्हणजे भ्रुकुटींच्या मध्ये, जिथं आपलं आज्ञाचक्र असतं योगमार्गानुसार, तर त्या आज्ञाचक्रामध्ये प्राणम सम्यक आवेश्य. सम्यक म्हणजे सगळे प्राण हे
भुवईच्या मध्ये त्या आज्ञाचक्रात आणून तिथे पूर्ण प्राण आपले एकत्र करून हा मनसा